नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत जवान, आपला यूट्यूबवाला बालरोग तज्ञ। आज आपण बोलणार आहोत GBS ह्या आजाराबद्दल। GBS हा आजार तुम्ही आता बऱ्याचदा ऐकला असेल मागच्या 2-3 महिन्यापासून, कारण की ह्या आजाराचे रुग्ण पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात किंवा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून आले आहे। ह्या आजाराचा लॉंग फॉर्म आहे गुइलेन-बारी सिंड्रोम, GBS। हा आजार काय आहे, हा आजार का होतो, हा आजार सिरियस का आहे, ह्या आजाराचे किती रुग्ण आहेत आणि ह्या आजारामध्ये आपण सगळ्यांनी तसेच आपल्या लहान मुलांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हे सगळं आपण या आज व्हिडिओमध्ये बघूयात। GBS म्हणजे गुइलेन-बारी सिंड्रोम। आता हा आजार अचानक का चर्चेत आला आहे? हा आजार काही नवीन आहे का? नाही, हा आजार फार जुना आजार आहे आणि ह्या आजाराचे रुग्ण नेहमी दरवर्षी आम्हाला आढळून येत असतात। पण आपण आता अचानक याची चर्चा काय करतोय? कारण की याचं कारण आहे पुणे म्हणजे सिंहगड रोडच्या आसपासच्या एरियामध्ये अचानक ह्या आजाराचे खूप सारे रुग्ण आढळून आले। त्याच्यामुळं हा आजाराबद्दल हेल्थ अथॉरिटीमध्ये कन्सर्न आहे किंवा पब्लिकमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। किती पेशंट आहेत? ऑलमोस्ट 200 सस्पेक्टेड पेशंट आपण त्या आजूबाजूच्या एरियामध्ये पुण्यामध्ये बघितले आहेत। त्यापैकी 146 लोक कन्फर्म केसेस GBSच्या आहेत। आता याच्यातून किती मृत्युमुखी पडलेत? तर 7 ते 8 लोक मृत्युमुखी पडले। आता हा आजार कुठे आढळून आला? सिंहगड रोडच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये याच्यापैकी 50% रुग्ण त्या 5 किलोमीटरमधूनच आढळून आले। त्यामुळं असा काही संसर्ग आहे तो त्या आजूबाजूच्या एरियातून पसरला आहे आणि त्याच्यामुळं तिथं 50% रुग्ण आढळून आले। तर काही जे इन्व्हेस्टिगेशन प्रिलिमिनरी झालं आहे, पाण्यातून दूषित पाण्यातून हा आजाराचा पसार झाला असण्याची शक्यता आहे। आणि कोणत्या ऑर्गॅनिझममुळे झाले असण्याची शक्यता आहे? कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी हे एक ह्या आजाराचा बॅक्टेरिया कारण असू शकतं, असा प्राथमिक अंदाज हेल्थ अथॉरिटीनी बजावलेला आहे। तर हा दूषित पाण्याने ह्या आजूबाजूच्या एरियात झालेला आजार असण्याची शक्यता आहे। सर, आता आम्हाला घाबरून टाकू नका, हा आजार काय ते सांगा। तर आता मी तुम्हाला सांगतो हा आजार काय आहे। GBS गुइलेन-बारी सिंड्रोम हा आजार एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। म्हणजे याचं डेफिनेशन सांगायची तर हा ॲक्यूट इम्युन मिडिएटेड पॉलीरेडिक्युलर न्यूरोपॅथी हे आजाराची संज्ञा आहे। म्हणजे काय आहे? म्हणजे तुमच्या ज्या पेरिफेरल नर्व्ज असतात, म्हणजे मज्जातंतूपासनं स्पायनल कॉर्डपासनं ज्या आपल्या संदेश वहनाचं काम आपल्या म्हणजे माझ्या मज्जातंतूपासनं हाताला पायाला जे नर्वचं इम्पल्स कंडक्ट होतात, जे इन्फॉर्मेशन कंडक्ट होती त्या ह्या पेरिफेरल नर्व्सपासनं होती। आता ह्या पेरिफेरल नर्व्सवर मायलिन नावाची एक शीट असते। मायलिन शीट म्हणजे इन्सुलेशन कवर असतं, जे काही त्या नर्व ट्रान्समिशनला प्रोटेक्शन करतं। आता ह्या आजारामध्ये GBS आजारामध्ये हा इम्युन मेडिएटेड आजार आहे। म्हणजे स्वतःची तुमची इम्युन शक्ती जी आहे, इम्युन सिस्टीम जी आहे, तुमच्याच नर्वला पेरिफेरल नर्व्स जी असते, जी मायलिन शीट असते त्याला डॅमेज करते। म्हणजे स्वतःच्याच नर्वला आपली नर्व सिस्टीम खाऊन टाकते आणि ह्यामुळं ते नर्व कंडक्शनचं जे काम असतं, जो संदेश वाहनाचं काम आहे, माझ्या मज्जातंतू ब्रेनपासनं मज्जातंतू आणि मज्जातंतूपासनं तुमच्या हाताबोटापर्यंत हे मज्जातंतूपासनं प्रचार होणारा संदेश हा खंडित होतो आणि तुमचं हे पेरिफेरल नर्वचं काम बंद पडतं। तर हे इम्युन मेडिएटेड आहे। म्हणजे तुमची स्वतःची जी रोगप्रतिकारशक्ती आहे तुम्हाला वाचवण्याचं काम केलं पाहिजे, तर ती तुमच्या अगेन्स्ट काम करते आणि तुमच्याच पेरिफेरल नर्व्सला डॅमेज करण्याचं काम करते। म्हणजेच गुइलेन-बारी सिंड्रोम म्हणजे एक प्रकारचा आजार हा जो आपण चर्चा करत आहोत हा होतो। आता ह्या आजाराची लक्षणं काय? जसं मी सांगितलंय, तुमच्या नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीम याच्यामध्ये डॅमेज होती आणि कोण डॅमेज करतं? तुमची स्वतःची इम्युन सिस्टीम त्याला डॅमेज करते। यामुळं काय होतं? सर्वात पहिले लक्षणं जे सुरू होतात ते मुंग्या येणं, टिंगलिंग, नमनेस असा तुमच्या हाताला बोटाला पायाला येतो, सुस्तपणा जाणवतो, पाय हलवायला तुम्हाला त्रास होतो, कधीकधी बॅक एक किंवा लेग्समध्ये पेन होऊ शकतं किंवा नर्व डॅमेज झाल्यानंतर इनिशियली हे पेन हे सिम्पटम येतं, नंतर ते पण चाललं जातं। तुमचे हातपाय हलवणं बंद होतात, तुमचे पाय हलवणं बंद होतात, तुम्हाला चालताना डिफिकल्टी येते, तुम्ही पडतात। नंतर हा आजार तुमच्या पायापासून 90% तुमच्या पायापासून चालू होतो। मग तुमचा वर येत तुमचे पाय नंब पडतात, सुस्त पडतात, पाय हलवत येत नाही, उभं राहता येत नाही, रिफ्लेक्सेस तुमचे जातात, मांड्या, पोट, छाती आणि फुफ्फुसं म्हणजे तुमचे श्वसन घेण्याच्या ज्या मसल्स आहेत त्या पण शेवटी पॅरालाइज होतात। पहिले विकनेस, नमनेस आणि मग पॅरालिसिस पर्यंत ह्या आजाराचा
असा हे लक्षणं दिसून येतात. जसे जसे हा आजार वर येईल म्हणजे तुमचे लघवीचं सेन्सेशन जातील, शी करण्याचे सेन्सेशन जातील, छातीमध्ये चेस्टमध्ये जर तुमचे मसल्स इन्वॉल्व झाले तर तुमचं श्वसन घेण्याची प्रक्रिया बंद पडेल. मग अशा वेळेस तुम्हाला व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर टाकावं लागेल. अजून वर आल्यानंतर तुमचे बोलणं, तुमचं जेवणं खाणं हे सगळं इम्पॅक्ट होतं. फक्त तुमच्या डोळ्याच्या मसल्स काम करू शकतात आणि ह्या प्रकारे हा आजार पूर्ण स्लोली काही दिवसांमध्ये प्रसार होतो. म्हणजे काही दिवसापासून तर काही आठवड्यापर्यंत ह्या पूर्ण आजाराचे लक्षण दिसू शकतात आणि शेवटी माणूस कंप्लीट पॅरालिसिस या आजारामध्ये होतो. ह्या आजाराचे कारण काय? आता ह्या आजाराचं स्पेसिफिक आज काहीच कारण नाही आहे. त्यामुळं ह्या आजाराचं कारण शोधण्याला हा एवढा वेळ लागत आहे. कारण की खूप सारे व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर पण ह्या आजाराचे लक्षण दिसू शकतात. मोस्टली तुमच्या मागच्या 4 ते 6 आठवड्यामध्ये तुम्हाला जर एखादं इन्फेक्शन झालं असेल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला 4 ते 6 आठवड्यानंतर GBS ह्या लक्षणामध्ये दिसू शकतो. तर हे नेहमी हा आजार दरवर्षी आम्हाला दिसतो, पण अचानक एवढे क्लस्टर ऑफ केसेस दिसल्यामुळं हे एक कन्सर्न आपल्याला वाटत आहे. तर ह्या आजाराचं कारण काय? काही स्पेसिफिक कारण नाही आहे. तर मोस्ट प्रोबेबली जसं मी म्हणले कंपाइलोबॅक्टर जेजुनी हा एक दूषित पाण्याचा होणारा आजार आहे. त्यांनी तुम्हाला काय आजार होईल? कंपाइलोबॅक्टर जेजुनी तुमच्या संडास, उलट्या, ताप, डायरिया हे तुम्हाला लक्षण दिसतील आणि काही दिवसानंतर असे GBSचे लक्षणं जर तुम्हाला दिसायला लागले तर तुम्हाला हे इन्फेक्शन झालं आहे असं समजायला काही हरकत नाही. तर ह्या प्रकाराचे ह्या आजाराचे काही कारणं आहेत. आता सर याचे उपचार काय आहे? ॲक्च्युली ह्या आजाराला काही उपचार नाही. जसं तुमची स्वतःची इम्युन सिस्टीम ही स्वतःची पेरिफेरल नर्व्सला डॅमेज करत आहे, तसंच काही दिवसांमध्ये तुमची बॉडी रिकवर व्हायला लागती. जर तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य ट्रीटमेंट भेटली तर तुम्ही रिकवर होतात. तर कृत्रिम श्वासाला तुम्हाला सपोर्ट द्यावा लागेल. कृत्रिम श्वास यंत्रणा तुम्हाला व्हेंटिलेटरसारखे तुम्हाला यंत्र लावावं लागतील. जर तुमच्या मसल्स इन्वॉल्व झाल्या आहे, तुम्हाला अन्न वगैरे पाणी नाकातून नळी टाकून द्यावं लागेल. तुमचे बाकीचे जे लक्षणं त्या अजून दिसतात, ताप वगैरे येणं वगैरे, याला तुम्हाला सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला द्यावं लागेल. अजून पुढं गेल्यानंतर प्लाझ्मा फेरेसिस, इम्युनोग्लोबुलिन्स असे इंजेक्शनं तुम्ही लवकर दिले किंवा लवकर उपचार केले तर ह्या आजारातून रिकव्हरी लवकर होती आणि सिरियस लक्षणं ह्या आजाराची तुम्हाला दिसणार नाहीत. तर स्पेसिफिक काही ट्रीटमेंट नाही, जसं आजाराचे लक्षण येतील त्या प्रकारे डॉक्टर तुमचे उपचार करतील. आता तुम्हाला असे लक्षणं काही दिसले आणि तुम्ही ह्या काही भागातून तुमचं राहणीमान असेल तर तुरंत लवकर डॉक्टरांना दाखवून उपचार चालू करणं गरजेचं आहे. आता ह्या आजाराचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, ह्या आजाराला टाळू कसं शकता तुम्ही? जसं आपल्याला ह्या आजारामध्ये दिसून येते, ह्या आउटब्रेकमध्ये दिसून येते की दूषित पाण्याचा सोर्स असू शकतो किंवा दूषित पाणीचा संसर्ग झाल्यामुळं ह्या आजाराचा प्रसार किंवा हा आजार दिसून येतोय. तर दूषित पाणी न पिणे, उकळून पाणी पिणे, वॉटर फिल्टर्स चांगले वापरणे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे असतात ते उकळून स्वच्छ करून पिणे, होमोजनाइज पाश्चराइज दूध पिणे, पोल्ट्रीमधून पण म्हणजे कोंबड्याच्या व्यवस्थित शिजवल्या नाही तरी पण ह्या आजाराचं लक्षण दिसून येऊ शकतं. तर व्यवस्थित शिजलेलं पक्क अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे. हात स्वच्छ धुतले पाहिजे. तुम्ही बाहेर उघड्यावर अन्न पाणी खाल्लं नाही पाहिजे. बाहेर तुम्ही गेले तर बिस्लरीज किंवा फिल्टरचं पाणी तुम्ही प्या. मिनरल वॉटर प्या स्वच्छ असलेलं. हात स्वच्छ धुवा, स्वच्छ अन्न खा आणि जर कधी तुम्हाला या आजाराचे लक्षण दिसले तर त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधा. लहान मुलांना पण सिमिलर इन्स्ट्रक्शन आहे. लहान मुलांमध्ये पण हा आजार होऊ शकतो. जर कधी तुम्हाला असे आजाराचे लक्षण दिसले तर लवकर डॉक्टरांना संपर्क साधा. हा आजार जर व्यवस्थित योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर आटोक्यात येतो आणि सिव्हिअर लक्षणे आजाराचे दिसत नाही. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही एक डॉक्टरांनी तुमच्यासाठी बनवला आहे. पॅनिक न होता आजार व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यावरचे प्रिव्हेन्शन काय आहे ते समजून हा आजार कसा ट्रीटमेंट करता येईल याची लक्षणं ठेवा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.